नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अपयशी ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, दिशा समितीत खासदारांचा थेट आदेश। रायगड जिल्ह्यात केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रशासनाने काटेकोरपणे कार्यवाही करावी। यामध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा ठाम इशारा खासदार श्रीरंग बारणे व खासदार सुनील तटकरे यांनी दिला। जिल्ह्यातील विविध केंद्रीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण अर्थात दिशा समितीची बैठक पार पडली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीरंग बारणे तर सहअध्यक्षस्थानी खासदार सुनील तटकरे होते। यावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आचल दलाल, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील अपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला। अपूर्ण कामांसाठी जबाबदार ठेकेदारांवर कारवाई करत त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश खासदार सुनील तटकरे यांनी दिले। तसेच या कामासाठी फेरनिविदा काढण्याचाही सल्ला देण्यात आला। खासदार बारणे यांनी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण आदी सुविधांचा लाभ पोहोचवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी जबाबदारीने काम करावे असे सांगितले। केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी प्रसिद्धी होण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी योजनेची माहिती व लाभार्थी निकष स्पष्टपणे लावण्याचे निर्देशही त्यांना दिले। महत्त्वाचे मुद्दे व सूचना। राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांग मेळावे आयोजित न केल्याने लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली। जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाला तात्काळ मेळावे आयोजित करण्याचे निर्देश। संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेत दिव्यांगांचा समावेश करावा, खासदार तटकरे। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 1500 वैयक्तिक व 150 सार्वजनिक शौचालय बांधणीचे उद्दिष्ट निश्चित। पनवेल व इतर ग्रामपंचायतींमध्ये घनचक्रा व्यवस्थापनावर भर देण्याचा निर्णय। जिल्ह्याला मिळणाऱ्या डेव्हलपमेंट चार्जेस व कंपन्यांचे CSR निधीचा उपयोग जिल्हा विकासासाठी करावा। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बँकांनी परस्पर कर्ज कपात थांबवावी, खासदार बारणे। कांदळवन व BSNL नेटवर्क टॉपर संदर्भातही सविस्तर चर्चा, खासदार धैर्यशील पाटील। बैठकीत प्रधानमंत्री सूर्यघर योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, मनरेगा, जलजीवन मिशन, अटल भूजल योजना, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, कौशल्य विकास योजना, गृहनिर्माण योजना अशा अनेक योजनांचे सविस्तर आढावा घेण्यात आला। जिल्हा प्रशासनाने नागरिकांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करून नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत सर्व लोकप्रतिनिधींनी बैठकीत व्यक्त केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, अलिबाग।